पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी केंद्रीय पथक हे नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे। 12 जानेवारीला पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत। नेहरू युवा केंद्राच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदी हे उपस्थित राहणार आहेत आणि सभेसाठी साधुग्राम, मोदी मैदान किंवा निलगिरी बागेचा पर्याय आहे। त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीचा, या परिसराचा आढावा घेण्यासाठी आता पथक हे पोहोचलेलं आहे नाशिकमध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 तारखेला म्हणजेच 12 जानेवारीला नाशिकच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे। 12 जानेवारीला नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नाशिकमध्ये जाहीर सभा देखील आयोजित करण्यात येणार असल्याची चर्चा जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते आहे। नाशिकच्या साधुग्राम तपोवन परिसरात ही सभा होण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने केंद्रीय कमिटी जी आहे ती आज नाशिकमध्ये दाखल झाली होती। नाशिकच्या या मोदी ग्राउंड, त्याचप्रमाणे निलगिरी बाग आणि साधुग्राम अशा 3 जागांची पाहणी जी आहे ती या पथकाच्या वतीने करण्यात आलेली आहे। भाजपच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी 12 जानेवारीला नाशिकमध्ये हजर राहतील आणि त्या अनुषंगाने आता केंद्रीय पथक देखील नाशिकमध्ये हजर झालेले आहे। केंद्रीय पथक आणि महापालिकेच्या वतीने एकत्रित या सगळ्या जागांची आणि सभास्थळांची पाहणी करण्यात आलेली आहे। नेमकं नियोजन कसं होणार आहे याबाबत मात्र अद्याप कुठलीही स्पष्टता नसली तरी मोदी यांच्या या नाशिकच्या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातलं निश्चितपणे ढवळून निघणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।